ये, आत ये, मी तुझी वाट पाहत होती. आणि तो आवाज ऐकून मी विहिरीच्या आत उडी मारण्यास तयार झालो. मे महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस म्हणजे दुपारच्या वेळी अख्खं गाव सुस्तावलेलं असतं आणि दूरवरून येणारा कोकिळेचा आवाज. पण भर दुपारीसुद्धा गावच्या वेशीवर असलेल्या त्या जुन्या विहिरीजवळ विचित्र थंडगार शांतता पसरलेली असते. अशी शांतता ज्याने उन्हाळ्यातही अंगावर काटा येईल. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला आहे. मागच्या वर्षी घडलेली ही घटना आहे. मी मे महिन्यात 15 दिवस गावी राहायला गेलो होतो. मी आणि आईबाबा मुंबईतल्या एका छोट्याशा चाळीतल्या घरात राहतो आणि गावी आजी आजोबा राहायचे. गावच्या घरच्या पाठीमागे आमची भरपूर कलमी आंब्याची झाडं आहेत, ज्याला दरवर्षी भरपूर आंबे लागतात. एके दिवशी आजोबांचा फोन आला. बाळा, गावी येतोयस ना यावर्षी? झाडाला भरपूर आंबे लागलेत. हे ऐकताच क्षणी मी गावी जाण्याचा निर्णय घेतला. तसेही जॉबच्या त्या रोजच्या धावपळीचा मला कंटाळा आलाच होता. तर विचार केला, गावी 10-12 दिवस जाऊन थोडा आराम करेन. तर मी दुसऱ्याच दिवशी माझी बाईक घेऊन गावी निघालो. मे महिन्याच्या कडक उन्हात बाईक चालवणं तसं कठीणच आहे, पण तितकीच मजाही येते. दुपारून निघालो होतो तसा मी रात्री गावी घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कोरी चहा आणि घावणे पोटभर खाल्ले आणि मग ज्या कामासाठी मी आलो होतो त्या कामाला लागलो. झाडावर चढून आंबे काढायचे. आजोबांनी म्हटल्याप्रमाणे त्यावर्षी खूपच आंबे झाडाला लागले होते. ते काढण्यात 3 दिवस कुठे गेले कळलंच नाही. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर मी आणि आजोबा घरच्या अंगणात बसून गप्पा मारत होतो. तेव्हा आजोबांनी मला जंगलात असलेल्या आमच्या जुन्या वाड्याबद्दल माहिती दिली. आजोबा म्हणाले, आपल्या घरच्या वरच्या बाजूला जे जंगल आहे तिथे आपला एक जुना पडका वाडा आहे. माझे वडील असताना तिथे येणं जाणं असायचं, पण त्यानंतर तो तसाच पडून आहे. मला ते ऐकून कुतूहल निर्माण झाले. मी विचारलं, अरे वा, मला तो वाडा बघायचा आहे, घेऊन चला की मला तिथं. आजोबा हो म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तिथे जाण्यास ठरले. दुसऱ्या दिवशी मी आणि आजोबा त्या वाड्याजवळ निघालो. तिथे जाण्याचा रस्ता फारच घनदाट जंगलातला होता. वाड्याजवळ पोहोचल्यावर मला दिसलं, तो वाडा आता अगदीच मोडकळीत झाला होता. पडकी जमीन असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रानटी झाडांची गर्दी झाली होती. मी माझ्या फोनने फोटोज आणि व्हिडिओज घेत होतो. तितक्यात मला कॅमेरामध्ये दिसलं, वाड्याच्या बाजूला एक जुनी पडकी विहीर आहे. तेव्हा मी आजोबांना विचारलं, आजोबा, इथे तर विहीरसुद्धा आहे, तुम्ही कधी सांगितलं नाही मला? ते ऐकून आजोबा थोडे घाबरल्यासारखे झाले आणि घाबरतच त्यांनी मला उत्तर दिलं, अरे ते जाऊ दे, तिकडे तू लक्ष देऊ नकोस आणि कधीही त्या विहिरीजवळ एकटा जाऊ नकोस. चल, आता अंधार पडत चाललाय, आपण परत घरला जाऊ. असं म्हणत ते मला तिथून घरी घेऊन आले. आजोबांचा ते घाबरणं आणि त्यांच्या उत्तराने मला रात्रभर झोप लागली नाही. असं काय कारण असेल ज्यामुळे आजोबा मला असं म्हणाले असतील, याचा विचार मी रात्रभर करत होतो. मला राहवलं नाही आणि मी तिथे एकटेच जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. कदाचित तो निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात चुकीचा निर्णय होता. दुसऱ्या दिवशी दुपारी मी कामानिमित्त बाहेर जातोय सांगून त्या वाड्याकडे गेलो. मागच्या वेळेस सकाळी आलेलो तेव्हा जेवढे प्रसन्न वातावरण वाटत होते त्यापेक्षा वेगळी भयान शांतता दुपारी मला जाणवत होती. त्या विहिरीत नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. मी थोडा घाबरतच दबक्या पावलांनी त्या विहिरीजवळ आलो आणि आत डोकावलो. विहिरीचं पाणी अगदी स्वच्छ आणि निखळ होते. त्यात काही मासे आणि कासवही पोहताना दिसले. अचानक मला पाण्यात काहीतरी हालचाल दिसू लागली आणि मी त्या पाण्याकडे पाहत कधी विहिरीच्या कठड्यावर उभा राहिलो मला कळलेच नाही. जणू मी एका प्रकारच्या ग्लानीत गेलो होतो. तेव्हा माझ्या कानावर हवेची हलकी झुळूक आली आणि त्यासोबत एका स्त्रीचा
थंडगार आवाज ऐकू आला. ये, आत ये, मी तुझी वाट पाहत होती. आणि तो आवाज ऐकून मी विहिरीच्या आत उडी मारण्यास तयार झालो. तितक्यात पाठीमागून मला जोरात हाक ऐकू आली. ये पोरा, विहिरीतला पाणी काढू नकोस. आणि माझी ग्लानी तुटली. मी मागे वळून पाहिलं तर ते माझे आजोबा होते. त्यांनी माझा हात धरला आणि ओढत मला घराच्या अंगणापर्यंत येऊन सोडला. पुन्हा तिथे कधीच येऊ नकोस असं म्हणून ते पुन्हा आत जंगलात निघून गेले. त्या क्षणात माझ्यासोबत काय घडलंय हे मला कळतच नव्हतं. मी थंड पडून एकाच ठिकाणी स्थिर उभा होतो. इतक्यात मागून आजी आली. काय रे बाबा, इथे का असा उन्हात उभा आहेस? चल आत, आजोबा तुझी वाट पाहत आहेत. त्यांना मागच्या नारळाच्या झाडावरून नारळ उतरवायचे होते. हे ऐकताच मी भानावर आलो आणि म्हणालो, माझी वाट? त्यावेळी मी लगेच धावत घराच्या पाठीमागे आलो आणि ते पाहून शरीर गार पडलं. कारण आजोबा तिथे 2-3 माणसांसोबत उतरवलेले नारळ सोलत बसले होते. मला बघून हसले आणि म्हणाले, आलास बाबा, चल नारळ सोलायला मदत कर. मी काय प्रतिक्रिया देऊ मला कळतच नव्हते. नक्की माझ्यासोबत काय घडलं हे मला काहीच कळत नव्हतं. संध्याकाळ झाली. मी आजोबांना माझ्यासोबत घडलेलं सगळं सांगितलं. आधी ते माझ्यावर खूप चिडले. आजीने माझ्या डोक्यावरून नारळही उतरवला आणि नंतर आजोबा मला एका खोलीत घेऊन गेले आणि समजावून सांगू लागले, बाळा, मी तुला सकाळीच सांगितलं होतं की त्या विहिरीजवळ जाऊ नकोस. तिथे काही वर्षांपूर्वी खूप काही वाईट घडलेलं आहे. मी विचारलं, म्हणजे? तेव्हा आजोबा म्हणाले, माझ्या वडिलांनी तो वाडा एका कुटुंबाला मदत म्हणून राहायला दिला होता. बरेच वर्ष ते कुटुंब तिथे राहत होते. त्यांना मुलं बाळ नव्हती. ते दोघे नवरा बायको त्या वाड्यात राहत होते. पण त्या बाईचा नवरा हा दारुडा होता. रोज संध्याकाळी दारू पिऊन यायचा आणि तिला मारझोड करायचा. एके दिवशी त्या दोघांमध्ये फार मोठे भांडण झाले आणि त्या माणसाने रागाच्या भरात मारत मारत त्या स्त्रीला विहिरीत ढकलून दिले. गावात ही बातमी सर्वत्र पसरली. सगळ्यांनी त्या व्यक्तीला तिथे न राहू देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे माझे वडील हे त्याला तिथून निघून जाण्यास सांगत होते. पण तो ती जागा सोडायला तयार नव्हता. काही आठवडे गेले आणि एक दिवस माझे वडील त्या वाड्याजवळ गेले असताना त्यांना तो माणूस त्या वाड्यात गरफास लावून मृत्युमुखी पडलेला मिळाला. त्यानंतर काही वर्ष तो वाडा बंदच होता. नंतर तो वाडा वडिलांनी गावातील एका व्यक्तीला विकला. नंतर तो व्यक्ती तिथे राहू लागला. पण काही महिन्यानंतर त्या व्यक्तीला त्या घरात त्या विहिरीत बुडून मेलेल्या बाईचा सहवास जाणवू लागला आणि काही दिवसातच त्याही व्यक्तीने गळफास घेऊन त्या वाड्यात आत्महत्या केली. आता हा विषय फार गंभीर झाला होता. नंतर वडिलांनी गावच्या वेशीवर जाऊन राखणदाराला विनंती केली आणि राखण दिली त्या जागेचा संरक्षण करण्यासाठी. आणि त्यानंतर ती जागा आजपर्यंत तशीच पडून आहे. तिथे कोणी जात नाही. पण मग आजोबा, मला तुम्ही तिथून ओढत इथे घेऊन आलात, पण तुम्ही तर घराच्या पाठीमागे होतं. तेव्हा आजोबा म्हणाले, तुला इथे जो घेऊन आला तो मी नव्हतो. माझा रूपात विहिरीचा राखणदार होता, ज्याने तुझे त्या बाईपासून संरक्षण केलं. तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तू वाचलास. पुन्हा अशी चूक करू नकोस. या भयानक अनुभवानंतर मी गावी कधीच जंगलात जाण्याची हिंमत नाही केली आणि त्या वाड्याकडे वळूनही पाहिले नाही. पण आजही जेव्हा तो अनुभव आठवतो तर माझे हातपाय थंड पडतात. तर मित्रांनो, हा होता आजचा एक भयानक अनुभव. तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा टेलिंग टेल्स. पुन्हा भेटू अशाच एका नवीन अनुभवासोबत.